नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। मागील भागामध्ये आपण कार्य या घटकावरचे काही महत्त्वाचे प्रश्न शिकलो होतो। तर आजही आपल्याला या घटकावरचे महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असे हे प्रश्न कसे सोडवायचे हे मी तुम्हाला एका सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर आता इथे पहिला प्रश्न आहे, एका किल्ल्यावर 600 सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न 41 दिवस पुरते, तर 37 दिवसांनी 360 सैनिक निघून गेले, तर उर्वरित अन्न किल्ल्यावरील लोकांना किती दिवस पुरेल। आता हा प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला एका सोप्या पद्धतीने सोडवायचा आहे। तर आता पहिल्यांदा किल्ल्यावरती 600 सैनिक होते आणि त्या 600 सैनिकांना 41 दिवस पुरेल एवढं अन्न होतं। आता इथे आपल्याला हे उदाहरण एका ट्रिक्सने सोडवायचं आहे किंवा सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कसं सोडवायचं हे सांगणार आहे। तर प्रथम इथं 600 सैनिक होते आणि त्या 600 सैनिकांना 41 दिवस पुरेल एवढं किल्ल्यावरती अन्न होतं। त्यानंतर 37 दिवसांनी 360 सैनिक काय झालेले निघून गेलेले आहेत। मग 37 दिवसांनी ते निघून गेले आहेत, पण तोपर्यंत त्यांनी किल्ल्यावरचं अन्न हे संपवलेलं आहे। म्हणजे आता शिल्लक दिवस किती राहिलेले आहेत, 41 मधून जर 37 गेले तर शिल्लक दिवस किती राहतात, फक्त 4च राहतात। म्हणून आपल्याला आता 4 दिवसाचंच अन्न हे किल्ल्यावरती शिल्लक राहिलेलं आहे। तर आता 4 दिवसाचं अन्न शिल्लक राहिलेलं आहे म्हणून आपल्याला हे 4 इथं लिहून घ्यायचे। त्यानंतर इथं 60 सैनिक 600 पहिले किती सैनिक होते, तर 600 सैनिक होते म्हणून गुणिले 600 आणि शिल्लक किती राहिलेत, आता 360 सैनिक निघून गेले 600 मधले, तर खाली 240 सैनिक हे शिल्लक राहतात। आता एवढ्या सैनिकांना हे अन्न किती दिवस पुरणार आहे, तर आता इथे आपण संक्षिप्त रूप देऊन घेऊ। खालचा 0 गेला, इथं वरचा 0 गेला, त्यानंतर 4 1 4 4 6 24 आणि इथे 6 ने 60 ला भाग जातो 10चा, म्हणजेच जे शिल्लक राहिलेले सैनिक आहेत त्यांना 10 दिवस ते अन्न पुरणार आहे, 10 दिवस। अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे। तर आता इथे दुसऱ्या टाईपचा प्रश्न आहे, एका किल्ल्यावर 850 सैनिकांना 26 दिवस अन्न पुरते, जर 6 दिवसांनी 150 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरणार आहे। तर वरचा जसा प्रश्न आहे तसाच प्रश्न हा आहे, तर यामध्ये फक्त जास्तीचे सैनिक वाढलेले आहेत आणि वरच्या प्रश्नामध्ये सैनिक निघून गेलेले होते। तर आता इथे एकूण किल्ल्यावर किती सैनिक आहे, तर 850 आहे आणि 26 दिवस त्यांना तेवढं अन्न पुरणार आहे किल्ल्यावरचं। जर 6 दिवसांनी 150 सैनिक जर तिथं जास्तीचे आले तर आता इथे आपल्याला अशी मांडणी करावं लागेल की 26 दिवस आणि हे 6 दिवस यांच्यामधला फरक काढावा लागेल। तर 26 मधून जर 6 गेले तर किती राहतात, कारण 26 दिवस हे अन्न पुरणार होतं, पण 850 एवढं सैनिकांनी हे सैनिक यायच्या अगोदर 6 दिवस ते अन्न खाल्लेलं आहे किंवा अन्न संपवलेलं आहे, म्हणून आपल्याला हे दिवस 6 दिवस वजा करायचे आहेत। तर 26 मधून 6 गेले तर शिल्लक किती राहतात, तर 20 राहतात आणि एकूण सैनिक किती होते, तर 850 होते। आणि आता हे 850 आणि हे नवीन आलेले 150 एकूण किती झाले, तर एकूण हे 1000 झाले। आता इथे आपण संक्षिप्त रूप देऊन घेऊ किंवा याचा भागाकार करू। हा 0 गेला, हा गेला, त्यानंतर हा 0 गेला, हा 0 गेला, इथं बे 1 बे 5 10 आणि इथं 5 ने आपण आता 85 ला भाग देऊ, तर इथे कितीचा भाग जातो, 5 1 5 आणि 5 7 35, म्हणजेच आपलं उत्तर किती आलं, 17। आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं, 17 दिवस। पुढचा प्रश्न, एका किल्ल्यावर काही सैनिकांना 50 दिवस अन्न पुरते, 10 दिवसानंतर 500 सैनिक जास्तीचे आलेत, त्यामुळे उर्वरित अन्न 35 दिवस पुरेल, तर सुरुवातीला किल्ल्यावर किती सैनिक होते। आता मगाशी आपण जो प्रश्न बघितला त्या प्रश्नामध्ये आपल्याला काही सैनिक निघून गेले आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये होतं की सैनिक जास्तीचे आले, पण आता इथे आपल्याला या प्रश्नामध्ये प्रथम किल्ल्यावर किती सैनिक होते हे दिलेलेच नाही, ते आपल्याला काढायचं आहे। तर आता इथे आपल्याला जे सैनिक आहे त्यांना काय मानायचं आहे, x मानायचं आहे, किल्ल्यावरील सैनिकांना x मानायचं आहे, म्हणून आपल्याला आता हे 50 दिवस अन्न पुरते आणि 10 दिवसानंतर 500 सैनिक जास्तीचे आलेले आहेत, म्हणजेच आपल्याला इथं 50 दिवस आणि 10 दिवस यांमधला काय काढायचा आहे, फरक काढून घ्यायचा आहे। तर या दोघांमधला फरक कितीचा आहे, तर 40चा फरक आहे, कारण या किल्ल्यावरचे जेवढे सैनिक होते त्या सैनिकांनी या सैनिकांना यायच्या अगोदर काय केलेलं आहे, 10 दिवस अन्न संपवलेलं आहे, म्हणून आपल्याला ह्या दिवसांमधला फरक काढायचा आहे, म्हणजे 40 दिवसाचंच अन्न हे शिल्लक राहिलेलं
दिलेला आहे। तर आता इथे 40 गुणिले आपल्याला इथले किल्ल्यावरचे जे अगोदरचे सैनिक आहेत ते माहीत नाही, म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, x घ्यावं लागणार आणि भागाकारामध्ये नवीन आलेले सैनिक आणि अगोदरचे सैनिक ह्या दोघांची टोटल करायची। मग आता अगोदरचे सैनिक आपल्याला माहिती नाही म्हणून x अधिक नंतर आलेले किती आहेत तर 500 आहेत। आता एवढे जे सैनिक आहे एवढ्यांना एकूण अन्न किती दिवस पुरणार आहे किल्ल्यावरचं तर 35 दिवस पुरणार आहे। तर आता इथे आपण काय करायचं आहे, संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं आहे। याचा तिरकस गुणाकार करून घेऊ। 35x अधिक 35 गुणिले 500 तर किती होतात, 35 गुणिले 500 17,500 17,500 गुणाकार किती होतो बरोबर 40x। इथे आपल्याला x ची किंमत काढायची आहे। आता हे 35x हे अधिक आहेत आणि 40x हे अधिक आहेत। आता हे 35x जर आपण इकडे नेले तर इथं काय होणार आहे, ते वजा होणार आहेत, म्हणून 40x मधून 35x गेले तर शिल्लक राहतात 5x आणि बरोबर किती आहेत हे 17,500। आता इथे आपल्याला x ची किंमत काढायची आहे, तर x बरोबर इथं 17,500 भागिले 5। तर आता इथे भाग जर दिला आपण इथं 5 त्रिक 15 शिल्लक राहिले 2 5 5 25 आणि हे 2 शून्य आहेत तसेच, म्हणजे सुरुवातीला किल्ल्यावर 3,500 सैनिक होते। तर अशा प्रकारे आज आपण काळ आणि कामी या घटकावरील अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न पाहिलेले आहेत आणि मी ते तुम्हाला एका सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे आहेत हे सांगितले आहेत। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।